त्या ECBCतून एका विद्यार्थ्याची निवड झाली. ते गावात वाजत गाजत गावात नेलं. आमचं पोरगा अधिकारी झाला. शिवावरून वाजत गाजत नेलं. त्याला झालेत आता 4.5 वर्ष. निवड झाली त्यावेळेस गावकऱ्यांनी त्याची मिरवणूक काढली. ते जे आणखीन गावात गेलं नाही, आणखीन इकडंच. कारण त्याला नियुक्तीच मिळेल नाही. त्यांना वाटलं हे साहेब झालं, आणि ते साहेब झालंच नाही. जमलेलं सुद्धा आणखीन लगीन नाही झालं. ते रिअल परिस्थिती, रिअल. इतकं वाटोळं झालं त्या पोरांचं त्या मागच्या आरक्षणामुळे. ते पोर आणखीन इकडं आंदोलनच करतात, बिचारे लढतात. आपली निवड झालेली, आपण अधिकारी झालेलो आहेत, आपली नियुक्ती होईल. आणि हे तेच आहे, ह्या 2-3 जणांच्या हट्टाप आहे. पुन्हा मराठ्यांच्या मुंडक्यावरती पोरांवरती कुऱ्हाडच टांगते पुन्हा यांच्यामुळं. कारण ते हे रे होईल, परत ते उडण, काहीतरी लपडं होईल,